ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या दोन्ही वाचनातून परमेश्वर आपल्याला त्याच्या प्रेमाची आठवण करून देतो. हे असे एक प्रेम आहे जे कधीही संपत नाही. आजच्या पहिल्या वाचनामध्ये मोशे इस्रायल लोकांना सांगतो, आज देव तुमचा देव झालेला आहे आणि तुम्ही त्याचे निवडलेले लोक झाले आहात. हे फक्त शब्द नाहीत, तर तो एक करार आहे. देव आपल्याला त्याच्या हृदयाजवळ ठेवतो आणि आपण त्याच्या मार्गाने चालण्याचे त्याला वचन देतो. या काळात हे वाचन आपल्याला विचार करायला लावते. आपण खरेच देवाचे निवडलेले लोक आहोत का, की आपण त्याच्यापासून दूर गेलेलो आहोत? आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू म्हणतो, तुम्ही ऐकले आहे की तुझ्या शेजाऱ्यांवर प्रेम कर आणि जो तुझा शत्रू आहे त्याचा तू द्वेष कर, त्याचा तिरस्कार कर. पण मी मात्र तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा, जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. का? कारण आपला स्वर्गातील बाप चांगल्या आणि वाईट या दोघांवरती सूर्य उगवतो. तो नीतिमान आणि पापी दोघांवरती त्याचा पाऊस पाडतो. म्हणून तुम्ही परिपूर्ण व्हा, जसा तुमचा स्वर्गातील बाप, स्वर्गातील पिता हा परिपूर्ण आहे. शत्रूंना प्रेम करणे हे सोपे नाही. ज्याने आपल्याला दुखावलेला आहे, आपला विश्वासघात केलेला आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हे फार कठीण असते. पण प्रभू येशू ख्रिस्त जे बोलला तो स्वतःहून तो जगला. क्रूसावर त्याने म्हटले, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. त्याच्या त्या शब्दात किती प्रेम आहे, किती दया आहे हे आपण पाहतो. उपवास काळ हा काळ जेव्हा परमेश्वर आपल्याला जवळ बोलावत आहे, तो आपल्याला जवळ ओढत आहे. जर देव आपल्यावर प्रेम करतो, तेव्हा आपण पापी आहोत तरी आपणही इतरांना देवाप्रमाणे प्रेम करू शकतो. जे दुखलेले आहेत, जे दुखावले गेलेले आहेत, त्यांची आपणही क्षमा मागू शकतो.